नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबईकरांसाठी, मुंबईकर मतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत. आणि मुंबई महापालिकेमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोट्याधीश आहेत, जे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे. तर भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 9 वर्षात 9 ते 10 कोटींची वाढ झाली आहे. सर्वात जास्त वाढ समाधान सरवणकर यांच्या संपत्तीत झाली आहे. 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 37 कोटींची वाढ झालेली आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी हे जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या निवडणुकीमध्ये 227 प्रभागांसाठी 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यामधून कोणते उमेदवार किती श्रीमंत आहे, किती त्यांची संपत्ती आहे हे समोर आलंय. त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी, ज्यांचे ऑप्शन आहेत ते किती श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला यामधून कळू शकेल. तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय. एकूण संपत्ती आहे समाधान सरवणकर यांची 46.59 कोटी. 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 9.43 कोटी. तर 9 वर्षांमध्ये 37.16 कोटींची वाढ झालेली आहे त्यांच्या संपत्तीमध्ये. त्यानंतर श्रद्धा जाधव, ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती आता आहे 46 कोटी आणि 2017 मध्ये 44 कोटी इतकी संपत्ती होती. म्हणजे वर्षभरामध्ये माफ करा, एवढ्या वर्षांमध्ये 2 कोटींची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय. आणि शिवसेना युबीटीच्या विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती ही आता 21.83 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांची संपत्ती ही 14.37 कोटी होती. 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर यामिनी जाधव, ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती आता आहे 14.57 कोटी. आणि विधानसभा 2024ला म्हणजे काही महिन्यांपूर्वीच, मागच्या वर्षी एक 10-12 महिन्यांपूर्वी, 14 महिन्यांपूर्वी त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती. कारण त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यावेळेला त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती. आणि आता वर्षभरामध्ये त्यांची संपत्ती 4 कोटींनी वाढलेली आहे. एकूण संपत्ती त्यांची 14 कोटींच्या पुढे आहे. तर नील सोमय्या भाजपचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती सध्या आहे 9 कोटी. आणि 8-9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 2017 मध्ये 1.99 कोटी होती, म्हणजे जवळपास 2 कोटी. आणि 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर तेजस्वी घोसाळकर, ज्या आधी शिवसेना युबीटीमध्ये होत्या, नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची आत्ताची एकूण संपत्ती आहे 5 कोटी. त्यानंतर जर आजपासून 9 वर्षांपूर्वीची संपत्ती आपण बघितली 2017 मध्ये 25 लाख रुपये इतकी होती. आणि या 9 वर्षांमध्ये 4.75 कोटींची वाढ, म्हणजे 4.5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर किशोरी पेडणेकर, ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत आणि माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत, त्यांची एकूण संपत्ती सध्याची आहे 5.26 कोटी. आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 1.61 कोटी. या 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 3.65 कोटींची वाढ झालेली आहे. त्यानंतर रवी राजा, भाजपचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांची संपत्ती 5.12 कोटी होती. म्हणजे 100 पटींनी त्यांची ही संपत्ती वाढल्याचं दिसतंय. 9 वर्षांमध्ये 5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे. तर मिलिंद वैद्य, शिवसेना युबीटीचे उमेदवार, एकूण संपत्ती त्यांची 13.39 कोटी आहे. 2017 मध्ये 2.14 कोटी इतकी संपत्ती होती. आणि या 9 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास 11.25 कोटींनी वाढलेली आहे. तर शैलेश फणसे, शिवसेना युबीटीचे उमेदवार, आणि त्यांची संपत्ती ही 25 कोटी रुपये आहे. आणि ते नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. आणि या गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मुंबई महापालिका कोविड बॉडी बॅग घोटाळा, तसंच वरळी गोमाता SRA झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यामध्ये किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपल्या निवडणूक अर्जात या दोन्ही गुन्ह्याची माहिती त्यांनी लपवली आहे असा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार
किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। किशोरी पेडणेकर ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत, कोविड काळामध्ये महापौर होत्या आणि त्यानंतर आता त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, यावेळेला माहिती देताना त्यांनी या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे। वरळी गोमाता एसआरए मध्ये त्यांनी झोपडपट्टी यांचे गाळे खाल्ले, त्याचे FIR गुन्हा निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहे। ही माहिती त्यांनी त्यांच्या शपथपत्रात दिली नाही आहे, निवडणूक नियमांचा भंग केला आहे। म्हणून मी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या महापौर किशोरी पेडणेकर विरोधात तक्रार केली आहे। चौकशी होणार, कारवाई होणार। दरम्यान कल्याणच्या साई चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधील मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराचा निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ते करताना दिसत आहेत। तर तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याणमध्ये पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी ते उद्घाटन करतायत कार्यालयाचं आणि त्याच वेळेला त्यांची जी स्ट्रॅटेजी यावेळच्या निवडणुकीसाठी आहे ती म्हणजे शाखा भेटींची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कल्याणमधल्या या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झालंय। भूषण बाराम यादव सौ ज्योति तुषार अभय। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची उद्या नाशिकमध्ये संयुक्त सभा आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे। राज्यातील ठाकरे बंधूंची पालिका निवडणुकीसाठी पहिलीच जाहीर सभा नाशिकमध्ये होतीये। नाशिक ज्या ठिकाणी शिवसेना युबीटीचा एक प्रकारे वर्चस्व आहे असं म्हणता येईल आणि त्याचबरोबर मनसेचाही काही प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रभाव आहे आणि अशा या नाशिक महापालिकेसाठी पहिली सभा ठाकरे बंधूंची होणार आहे। त्यामुळे या सभेमधून आता ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार आणि कशा पद्धतीने प्रचार करणार याकडे लक्ष आहे। तर उद्या संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे नाशिकमध्ये। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर ही जाहीर सभा आहे। दरम्यान 11 जानेवारीला मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये ठाकरे बंधूंची जाहीर सभा होतीये। पालिका निवडणुकीसाठी ही प्रचाराची समारोप सभा ठाकरे बंधू घेणार आहेत। या प्रचार सभेचा टीजर जारी करण्यात आलाय। दरम्यान नवी मुंबईमधून मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। गेली 5 वर्ष झाली प्रशासकाचा कारभार या ठिकाणी होता, म्हणजे कोण कारभार बघत होतं हे सर्वांना माहिती आहे। त्यांनी शहराचं वाटोळं केलं अशी टीका गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केलेली आहे। गेली 5 वर्ष केलेल्या कामांचं ऑडिट करणार आणि हिशोब मागणार असंही नाईक म्हणाले। पालिकेच्या 3000 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप सुद्धा नाईकांनी केलाय। तर नवी मुंबईमधील रस्त्यांवरून शिंदेंनी टीका केलेली होती आणि यावरून नाईकांनी उत्तर दिले। एक वातावरण पूर्णपणे शिवसेनामय झालेलं पाहतोय आणि या ठिकाणी येत असताना जी काही दुरावस्था पाहतोय, या ठिकाणी मेन प्रमुख रस्ते चांगले आहेत, परंतु अंतर्गत रस्त्यांची फार वाईट परिस्थिती आहे आणि या नव्या मुंबईमध्ये परिवर्तन घडवेल, कारण या परिवर्तनाची गरज आहे। या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही। म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे। अरे पण ते 5 वर्ष नेतृत्व कोण करते त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे, 3000 कोटीची एफडी महापालिकेची होती, त्याच्यावरती डल्ला मोठ्या प्रमाणात मारला। नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला
800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटीपर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत मॅच करू आणि ते करताना विकास कुठे थांबणार नाही. मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. तर भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिकेमध्ये युती आहे, पण तरी देखील रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार दिले, त्यामुळे नवा वाद पेटलाय. यावर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी इशारा दिलाय. तर दुसरीकडे नवनीत राणांनी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती असल्याचं म्हटलंय. पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली. नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता. आम्ही तशा जागाही सोडलेल्या त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही. पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे, तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती. शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही. पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत, त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून. शेवटी भाजपाच्याही नेत्या त्या परिवारात राहतात, त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो. विरोधकांचं काम आहे सगळे आरोप करणं, आमचं काम आहे जनतापर्यंत पोहोचणं आणि जेन्युन जे कमळचे भक्त आहे, जे कमळला फॉलो करतात, जे कमळसाठी इमानदारीने लोकसभामध्ये विधानसभामध्ये काम केलं त्याच्यासाठी नवनीत राणा प्रचार करत आहे. विरोधात काम केलं तर भाजप पक्ष मोठा आहे असं बावनकुळे म्हणतात. आमचा पक्ष खूप मोठा आहे. भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधलाय. भोसरीला पहिला पूल ज्याची किंमत 70 लाख होती तो 7 कोटी खर्च करून बांधण्यात आला. इथून यांच्या भ्रष्टाचाराची सुरुवात झाली असा आरोप त्यांनी केला. बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो तसं यांचं झालेलं आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधलाय. तर यांच्याकडे काही नव्हतं, यांची संपत्ती पाहिल्यावर अवाक व्हाल असं सुद्धा अजित पवार म्हणाले. पुणे नाशिक रस्त्यावर एक तिथं भोसरीला 70 लाख रुपयाचा शीतलबाग पादचारी अशा पद्धतीचा पूल केला गेला. तो पूल कुणी केला, काय केला त्याच्या खोलात जा. नंतर त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली. 7 कोटी. आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला. आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो. तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले. तिथं नको त्या माणसांच्या हातात सूत्र गेली, काही नव्हतं त्यांच्याकडं. आज त्यांची जर प्रॉपर्टी बघितली तर तुम्ही तोंडात बोट घालाल अशा यांच्या प्रॉपर्टी झाल्यात. पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा अशा पद्धतीनं 25 वर्षात माझ्यावर पिंपरी चिंचवडच्या परिसरात महाराष्ट्राच्या राजकारणात माझ्यावर आरोप झाले. ते कुठल्या व्यासपीठावर बोलायचं ते मी बोली. पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो, ज्येष्ठांनो, एक देखील आरोप माझ्यावर झाला नाही. एवढा मी पारदर्शी कारभार केला.
तर पालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेले नेते एकमेकांचे वाभाडे काढताना दिसत आहेत. आता भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं ते पाहावं लागेल. दरम्यान दुसरीकडे शिवसेना युबीटीनं काँग्रेसला मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. तर कुणाल जाधव यांनी वांद्रे मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग संघटक संजय कदम यांच्या प्रयत्नानं कुणाल जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज पक्ष प्रवेश केल्याची माहिती आहे. तर माजी आमदार अशोक जाधव अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून 2024ला विधानसभा निवडणुकीमध्ये लढलेले होते. मात्र यावेळी अशोक जाधव यांचा पराभव झाला आणि अमित साटम हे विजयी झाले. आता अशोक जाधव यांच्या मुलानं शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मुंबई मनपा निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचारानं चांगलाच जोर पकडलाय. अशातच शिवसेनेचे उमेदवार सुमित वांजळे यांनी थेट शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री परिसरामध्ये प्रचार केलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांनी मातोश्री परिसर जो त्यांच्या प्रभागामध्ये येतो तिथं जाऊन प्रचार केला आहे आणि मातोश्रीच्या समोर ते प्रचार करताना दिसत आहेत. कलानगर मधील सर्व मतदारांना मी शिवसेना पक्षाचा, बाळासाहेबांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून विनंती करतो की आपण येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून मला भरघोस मतदानाने विजयी करा. या ठिकाणी शिवसेना पक्षाचा अधिकृत पक्षाचा अधिकृत चिन्हाचा मी सुमित वाजाळे हा उमेदवार आहे. तरी आपण सर्वांनी मला या ठिकाणी